कारल्याला बघून कणी फार जण नाक मुरडतात. खरं आमच्या घरामध्ये उलट आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने कारलं खातात. तर आमच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी कारलं बनतं. आता मी कारलीही घेतली इथं. ती स्वच्छ धुवून घेतले. आता त्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि लांब लांब असे काप काढून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवले बघा मी तुम्हाला त्या पद्धतीने. आता थोडंसं मीठ लावून 10 मिनिटं त्याला बाजूला ठेवून द्यायचं. आता 10 मिनिटानंतर एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. एक्स्ट्राचा कारल्याचा कडवटपणा असतो तो निघून जातोय. आता थोडंसं मी चिंचेचा कोळ घातले. चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता. आणि थोडंसं मीठ घातले कारण अगोदर आपण मीठ घातलेलं होतं. आणि मी मालवणी मसाला, हळद पावडर आणि लाल तिखट लावून चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं बाजूला ठेवून टाकायचं. तर तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतला आणि चिमूटभर मीठ टाकून चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये कारल्याचे काप घोळून घ्यायचे. आता तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले. त्याच्यामध्ये एक असे सोडून कारल्याचे काप चारी बाजूनी फ्राय करून घ्यायचं. फ्राय करते वेळी गॅस मात्र लो टू मिडियमच ठेवायचा. नाही तर मोठा गॅस ठेवला तर वरून जळून जाणार आणि आतून कच्चे राहणार. आणि एवढी टेस्टी लागतात ही कारल्याची काप. एकदा नक्की ट्राय करून बघा. लहानांना तर कळणार पण सुद्धा नाही की हे कारल्याचे काप आहेत का काय आहेत. डाळीची आमटी आणि गरम गरम भातासोबत ही कारल्याची कापं एकच नंबर लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.